विश्वास ठेव. आधी चूक करायची, ती कबूलही नाही करायची, वरून मलाच म्हणायचं की वेदांत विश्वास ठेव. तुला अक्कलच नाही अमूल्य. ऐक, उद्यापासून जेवणाचा डब्बा लावतोय. तो तुला इथे येऊन जेवण वगैरे करण्याची काही गरज नाहीये. मी माझं बघेन. काय ग अच्छा डोक्याला हात लावून का बसलीस? डोकं दुखतंय का? नाही. डोक्याला हात लावून बसू नये का? चांगलं नसतं. काय झालं? काय काय एवढी अस्वस्थ काय तू? वेदांचे भांडण झालं. का? ते रुक्मिणी देवीने नूतन काकूंबद्दल जे काही सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं म्हणून. ठीक आहे, साहजिकच आहे त्याचं चिडणं. त्याला म्हणून मी काही लगेच गावभर जाऊन दवंडी पिटणार नाही. हेच मी त्याला समजवत होते, पण बोलू का त्याच्याशी? नाही नको अण्णा, त्याला उगीच ऑकवर्ड होईल. ठीक आहे. काय बाप लेकीचं काय असं हितगुज चालू आहे? नाही आई, काही नाही. अमूल्या, गेल्या काही दिवसात तेल लावलं नाहीयेस ना? केस बघ कसे कोरडे पडलेत. आज रात्री लावून देते मी. आणि मग भरपूर गप्पा मारूया. इतक्या दिवसाचं सगळं ऐकायचंय मला. बरं ठीक आहे, चालू दे. तुम्हाला मायलेकींचं चालू दे. मी आलो छतपावली करून. बरी आहेस ना? गेला का राग? असं का वागतो वेदांत? किती चिडचिड करतो. मला त्याची अवस्था कळते, पण असं रागवून कसं होणार? आणि त्याच्यासाठी कितीही करा, पण शेपूट वाकडं ते वाकडच. वेदांत, एवढं रागवत जाऊ नकोस बरं. हा राग आहे ना, एक दिवस तुझंच नुकसान कर. नाही, काही झालं तरी मी अमूल्याला फोन करणार नाही. काय ग, कसला विचार करतेस? नाही, काही नाही. ये तेल लावते. बोला. काय 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 एवढे दिवस मी नव्हते तर काय काय केलत? दिवाळीला काय काय केलत? मज्जा केलीत का? आणि वेदांत कसा आहे सगळं सांग. दिवाळी मस्त झाली आहे.
आणि वेदांत, तुला अण्णांनी सांगितलं असेल ना, वेदांतने त्याचं घर सोडलं. नंतर तो हॉटेलमध्ये जाऊन राहत होता. पण मग मी अण्णांना सांगितलं तर अण्णांनी त्याला आपल्या घरी राहायला बोलवलं. देव नूतन ताईंना लवकरात लवकर सुबुद्धी देव, दुसरं काय. काय वानखेडे, दिसतोय का नाही मी साहेब? हा, तुमच्यापेक्षा भारीच आहे मी, श्रीधर वानखेडे. काय आहे हे सगळं? हा, तुमच्यासाठी ठीक आहे ना? बरं या, आत या. अहो, हा? काय आहे सगळं? हा, नाही, आता माझं स्टेटस बदलणार ना, आपण पण स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे, म्हणून तर लोकांना काय वाटेल? अहो तुमचे आधीचे कपडे चांगले होते. म्हणजे मग हे चांगले नाही आहेत का? मला आवडले नाहीत का? ठीक आहे, मी येतो, बदलून येतो. नाही नाही, थांबा एक मिनिट, थांबा. छान दिसतंय. मी तुम्हाला असं एकदम बघितलं म्हणून मला आश्चर्याचा धक्का बसला आणि म्हणून मी म्हटलं की आधीचे कपडे चांगले होते, बाकी काही नाही. या अलीकडे माणसाचं मन, त्याचं हुनर, त्याचा स्वभाव, त्याचा त्याग कोणी पाहत नाही. फक्त तो गोरा गोमटा का नाही तेवढं पाहिलं जातं. माझ्यासाठी रंग महत्वाचा नाहीये, माझ्यासाठी माणसं महत्वाची आहेत. है ना? मी खूप पावसाळे पाहिलेत. चांगली माणसं कोण आणि वाईट माणसं कोण मला बरोबर समजतं. आणि म्हणूनच इतका महत्वाचा निर्णय घेण्याची माझी हिंमत झाली आहे. दादा, आम्हाला खूप आठवण येते रे तुझी. मला पण तुमची खूप आठवण येते. तू काय येत नाहीस घरी? विक्रांत, तरी मी. अरे दादा, दादा काय झालंय हाताला तुझ्या? आत्या काही नाहीये. अरे दादा काय झालंय सांग ना. अरे अरे काही नाहीये, ती एक प्लेट तुटली, ती लागली हाताला माझ्या, एवढं काही नाहीये. अरे बरं, मग एखादं अँटीसेप्टिक लिक्विड किंवा क्रीम आहे का? नाही. मग एखादं बँडेज? नाही. अरे विक्रांत, एक काम कर, तू आत्ता मेडिकल मध्ये जा आणि दोन्ही घेऊन ये. हो हो, हे विक्रांत थांब, काही गरज नाही याद द्यायची. काय गरज नाहीये दादा. विक्रांत तू जा लवकर. हो हो, मी जातो. दादा, अरे काच लागलीये तर इंजेक्शन घ्यावं लागेल तुला. त्या मी करतो अगं सगळं, डोंट वरी. आणि आपली डॉक्टर आहे ना, डॉक्टर अमूल्य. सो रिलॅक्स रिलॅक्स. आणि तू बस आता, मी जरा भांडी घासून येतो. ए काय वेडायस का तू? अरे जखम झालीये तुला, त्याला उगाच पाणी लागायला नको. तू एक काम कर, तू इथे बस, मी जाऊन भांडी घासते. हे आद्या, तू हे सगळं. दादा मी काय म्हणते, मी तू इथे बस, मी जाऊन बघते काय करायचं ते. बस. सावकाश. हो. आद्या ठीक आहे. आत्या जमलं ग तू. आत्या तू तू रडतेस कशाला?
कसा राहतोयस तू इकडे? मला माहितीये तुला तुला खूप खूप त्रास होतोय ना रे. नाही अद्याप. आणि तुला माहितीये ना मी इथे का राहतो. हो दादा, पण घरी तुझी खरंच खूप गरज आहे रे आता. आईने काहीतरी भलतंच सुरू केलंय. हो ना, मी अचानक आपली गेस्ट रूम साफ करून घेतली. काय? कशासाठी? म्हणत होती कोणीतरी राहायला येणार आहे आपल्याकडे. खूप विचित्र वागते रे दादा आई. तुझं हे असं घर सोडून येणं, मग अमूल्याची लग्नाचा विचार करणं, हे काही तिला पटत नाही. तू प्लीज घरी ये दादा, खरंच. नाही अद्याप. आईने दुसरा काही पर्याय ठेवला नाहीये माझ्यासाठी. अरे पण दिवसेंदिवस सगळं कठीण होत चाललंय दादा. या सगळ्याला कारणीभूत ना तो पुरुषोत्तम आहे. असं वाटतं जाऊ आणि त्याचा गळा दाबून जीव घेऊन टाकू मी त्याचा. हा घ्या मॅडम, तुम्हाला आवडतो तसा एकदम मस्त चहा. हे घ्या. काय कसला विचार करता मॅडम? नाही, काय नाही. म्हणजे मला सांगायचं नाही असं काही आहे का? एक कल्पना आहे माझ्या डोक्यात. काय? सगळ्यांना घरी बोलवते, अगदी वेदांत आणि अमूल्याला सुद्धा. तुम्ही सुद्धा या. पण काय? एक छोटेखानी समारंभ करूया. समारंभ? आपला साखरपुडा. सगळ्यांनी मला फसवलं, सगळे माझ्याशी खोटं बोलले. डोळे झाकून मी सगळ्यांवर विश्वास ठेवला. इच्छा नसतानाही सगळ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करू दिल्या. त्यांना हवं ते सगळं केलं ना. आता माझी पाळी. आता मी मला हवं तेच करणार. नाही, चांगली गोष्ट आहे मॅडम, म्हणा आनंदाची गोष्ट आहे. पण समजा त्यांनी विरोध केला तर काय करणार? मी बऱ्याच गोष्टींना विरोध केला. माझ्या विरोधाला कोणी जुमानलं का? नाही ना. मग मी का कोणाच्या विरोधाला जुमानू? तरी पण नाही, बिंड नाही. मला वेदांत आणि अमूल्याला आयुष्यभर लक्षात राहील असा धडा शिकवायचा आहे. तेव्हा लवकरात लवकर, म्हणजे पुढच्या 2 दिवसात आपण साखरपुडा आटपून घेऊ. काय मॅडम, फार फार घाई होते असं वाटत नाही ना? काही घाई होणार नाही. आपण सगळं सांभाळून घेऊ. आणि आत्ता जितकी घाई करू ना तेवढी कमीच आहे. दादा प्लीज, काहीतरी विचित्र घडण्याआधी तू घरी परत ये. आणि तुझ्या घरी येण्याने ना खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत. मला वाटतं आता तू आईशी बोललास तर ती ऐकेल तुझं. मला आता काही सुचत नाहीये. दादा प्लीज असं करू नकोस. मी आईला काल समजवण्याचा प्रयत्न केला, पण तेव्हा ती मला काय म्हणाली माहितीये? ती मला म्हणाली की आत्या तू तुझ्या सासरी परत निघून जा. आई, आपली आई तुला असं म्हणाली? अरे तू आद्या आई होणार आहे ना आता. आई असं कसं करू शकते?
तू काळजी घ्या स्वतःची. तू ह्या सगळ्याचा स्ट्रेस घेऊ नकोस हा प्लीज. तू घरी येशील ना परत? मी विचार करतो. आई कोणाशी लग्न करणार आहे काही कळलं का? नाही दादा, आई त्या पुरुषोत्तमशी तर लग्न नाही ना करणार. ए वेळ लागले तुला? अरे दादा, अरे खरंच म्हणजे आई ना आत्ता कुठल्याही थराला जाऊ शकते. तुला माहिती आपल्याला डिवसण्यासाठी ना ती खरंच काहीही करू नाही शकते. नाही, तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला? आणि हे जर असं झालं ना तर मी आधी जाऊन त्या पुरुषोत्तमचा जीव घेईन, संपवून टाकेन मी त्याला. ऐक ना दादा, तू तरी टोक नको ना गाठ. अरे मग काय करू मी? जाऊन आरती वाळू त्याची? दादा तू प्लीज शांत हो. हे बघ, आता आपल्याला जे काही करायचं आहे ना ते डोकं शांत ठेवून करावं लागणार आहे बस. दादा प्लीज, तू घरी नाही आलास ना तर खूप प्रॉब्लेम्स होतील. कदाचित या सगळ्यापेक्षा खूप जास्त मोठे. मी आता काही सांगू शकत नाही. ठीक आहे, तू हवं तर थोडा वेळ घे, विचार कर शांतपणे आणि मग आम्हाला कळव काय ते. येऊ आम्ही. काळजी घे. तुम्ही पण काळजी घ्या. जाऊ दे, मला काय करायचंय? पुन्हा तो येईल आणि माझ्यावर चिडचिड करेल. चिडचिड काय, तो तर नेहमीच करतो. मी एक काम करते, तू येणे आधी पटकन सगळं करून घेते. चिडला तर चिडू दे. अँटीसेप्टिक काय झालं याला? आपली लायकीच नाही आहे अमूल्याशी बोलण्याची. आणि आता तर वेदांत वानखेडे जवळजवळ रस्त्यावर आलाय. काय देणार आहेस तू तिला यात? या अशा जखमा. मी गेल्यानंतर तणतण केली असेल, रागात भांडी घासायला गेला असेल आणि लागलं असेल ह्याला. काय करायचं ह्याचं? कितीदा ह्याला सांगितलंय की डोक्यात राग घालून घेऊ नकोस, पण नाही ऐकेल तर शपथ ना. नाही वेदांत, विसरून जा तिला. काही गोष्टी अधुऱ्याच राहिल्या तर चांगल्या वाटतात. नाही पण
त्याचं पण बरोबर आहे म्हणा. एवढ्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, एवढा स्ट्रेस आहे. अशा याच्यात डोकं कसं राहील ताळ्यावर. माझं चुकलं. अशा वेळेला मी त्याला साथ द्यायची सोडून मी काय करत बसले, मी भांडत बसले त्याच्याशी. एवढी साधी गोष्ट कशी कळली नाही मला.